एकीकडे मुंबईच्या तापमानामध्ये किंचितशी वाढ झाली आहे, तरी देखील दुसरीकडे मुंबईच्या हवेच्या गुणवत्ता स्तरामध्ये आणखी पातळी जी आहे ते हवेची गुणवत्ता स्तराची पातळी आणखी खालावू लागलेली आहे। मुंबईच्या हवेची गुणवत्ता जी आहे ती 2 दिवसापूर्वी हवेचा गुणवत्ता निर्देशांक 160 नोंदवला गेला होता आणि त्याच्यानंतर काल आपण जर पाहायला गेलं तर मुंबईतील हवेच्या गुणवत्ता निर्देशांक जो आहे तो 190 पर्यंत गेलेला आहे। यामध्ये सर्वाधिक अतिवाईट हवा जी आहे ती देवनार, मालाड आणि बोरिवली या भागाची आहे। त्यासोबतच यामध्ये वरळीचा देखील समावेश आहे। 2 दिवसापूर्वी जर आपण पाहिलं तर मुंबईचा हवेच्या गुणवत्तेचा स्तर जो आहे तो 160 जो आहे तो नोंदवला गेला होता, परंतु 2 दिवसानंतर पुन्हा एकदा हवेच्या गुणवत्ता जो आहे ती खालावलेली आहे। तर दुसरीकडे मुंबईमधलं तापमान जर आपण पाहिलं तर 19 नोव्हेंबर रोजी सर्वाधिक मुंबईमध्ये कमी तापमानाची नोंद जी आहे ती झाली होती। 16.2 सेल्सिअस तापमानाची नोंद जी आहे ती मुंबईमध्ये झाली होती, परंतु त्यानंतर मुंबईचे हवामान जे आहे ते आता वाढू लागलेलं आहे। कालचा जर हवामान विभागाचा अंदाज जर बघितला तर 19.2 सेल्सिअस तापमानाची नोंद जी आहे ती मुंबईमध्ये झालेली आहे। एकीकडे तापमान वाढतंय, परंतु दुसरीकडे मुंबईची हवेचा गुणवत्ता स्तर जो आहे तो दिवसेंदिवस खालावत चालला आहे, कारण की मुंबईमध्ये ठिकठिकाणी जे बांधकामं सुरू आहेत त्यासोबतच इतर वायू प्रदूषणामुळे जे आहे ते हवेचा गुणवत्ता स्तर जो आहे तो खालावत चालला असल्याची माहिती सध्या मिळते। त्याच्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून उपाययोजना ज्या आहेत त्या वेळीच करणं आवश्यक आहे, कारण की मुंबईमध्ये आपण जर पाहिलं तर ठिकठिकाणी बांधकामं सुरू आहेत, इतर देखील बांधकामांमुळे जो आहे तो हवेच्या गुणवत्तेचा स्तर जो आहे तो दिवसेंदिवस खालावत आहे आणि यामध्ये मालाड, बोरिवली, देवनार, माझगाव, कुलाबा या भागांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे। त्याच्यामुळे येत्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेकडून काय उपाययोजना केल्या जातात हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन आदिलसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।